शिवराय मित्रांनो, आता जो काय तुम्ही व्हिडिओ स्क्रीनवरती बघितला तो क्रिएट करणं एकदम इझी आहे. तर संपूर्ण एडिटिंग आपण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहे, त्यामुळे जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर जो काय आजचा व्हिडिओसाठी जे लागणारं मटेरियल आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला मी दिलेलं आहे. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जे लिंक आहेत त्या लिंकवरती क्लिक करून मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. तसेच आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन या ॲपवरती केलेला आहे. जर तुमच्याकडे हा ॲप नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण चॅनलवरती आपण अलाइट मोशन ॲपचं फ्री व्हर्जन पिन केलेलं आहे. लवकर डाउनलोड करून घ्या. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, जे काही आपण मटेरियलच्या लिंक दिलेले आहेत त्यावरती जाऊन मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. आता इथे येऊन सिम्पली आपल्याला इथे काय करायचं आहे, प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. तर जे काय तुम्हाला मी बीट मार्च प्रिसेट दिलेले आहे याची लिंक तुम्हाला इथं मिळून जाईल. अशा प्रकारे ही इथं प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे. तर आपल्या समोर असा इंटरफेस येऊन जाईल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जी काय आपली मटेरियलची फाईल आहे ती इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ आपण डेमोसाठी घेतलेला आहे. तर तुम्ही या जागी तुमचा कोणताही सीन किंवा व्हिडिओ ॲड करू शकता. सिम्पली आपल्याला हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 3.24 सेकंडच्या बीटला येऊन इथं क्लिक करायचं आपल्या व्हिडिओच्या लेअरला आणि इथं आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करून इथं हे 2 पार्टमध्ये स्प्लिट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला हा पार्ट इथं डिलीट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला 3.24च्या बीटला येऊन पुन्हा इथं प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि हाच व्हिडिओ पुन्हा एकदा ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे शेवटचा जो आपला काय बीट आहे त्या बीट लेवलचा एक्स्ट्रा पार्ट इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. असं आपल्यासमोर इंटरफेस आता येऊन जाईल. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तर पुढे येऊन आपण जो काय आत्ता व्हिडिओ ॲड केलेला आहे सिम्पली आपल्याला त्या व्हिडिओला क्लिक करायचा आहे आणि सिम्पली आपल्याला व्हिडिओला क्लिक करून हा जो काय आपला डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे ते व्हिडिओ थोडासा कट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून थोडा आपल्याला हे जे काय व्हिडिओ आहे तो इथं खाली म्हणजे लेफ्ट साईडला स्वाईप करून घ्यायचा आहे. आता आपल्याला पुन्हा या 3.24 सेकंडच्या बीटला येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. दुसरी जी काय तुम्हाला आपण व्हिडिओची लेअर दिलेली आहे ती सिम्पली आपल्याला इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. आता ही लेअर ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला सिम्पली पुन्हा इथं लेअरला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला डॉटवर क्लिक करून आपल्याला इथे साईजची कमी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे हे लेअर अशा प्रकारे इथं वरती घेऊन यायचं आहे. आता आपल्याला बॅक येऊन 3 डॉटला क्लिक करायचं आणि फिट टू कंपोजिशन एरियावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे कंपोजिशन एरियाला फिट होऊन जाईल. आता पुन्हा आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरवरती येऊन आपल्याला अशा प्रकारे राईट साईडला इथे ही लेअर स्वाईप करून घ्यायचं आहे. पण ही जी रेड लाईन आहे त्या रेड लाईनवरती घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला वरती आणि खाली बरोबर ती आपल्या कंपोजिशनला ॲडजस्ट झाली पाहिजे. फक्त आपल्याला रेड डॉटवरून त्या लाईनवरूनच ही इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सगळ्यात खाली जी काय आपली ग्रुप 1ची लेअर आहे त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात वरती ही लेअर घेऊन यायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला कळेल की आपली जे काय वाईड जे आपण PNG दिलेलं आहे त्याच्याबरोबर इथे हे ॲडजस्ट झालेलं आहे का नाही. तिथपर्यंत आपली ही जी काही व्हिडिओ संपलेली आहे त्या व्हिडिओच्या आपल्याला एंडवरती येऊन सिम्पली पुन्हा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, किंवा सिम्पली तुम्ही हीच लेअर क्लिक करून तर अशा प्रकारे कॉपी लेअर करून पुन्हा इथं क्लिक करून पेस्ट लेअर करू शकता आणि जो काय आपला एक्स्ट्रा पार्ट असणार आहे तो इथं कट करू शकता. इथं आपण अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट कट केलेला आहे. फक्त आपल्याला इथं ग्रुपच्या खाली ही लेअर घेऊन यायचं आहे, म्हणजे आपलं जे काही हे व्हाईट PNG आहे ते सगळ्यात वरती इथं येऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा तर सुरुवातीला येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर जे काय आपलं आजचं स्पेशल PNG आहे ते इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून 2 नंबरच्या रोटेशनच्या ऑप्शनला यायचं आहे. रोटेशनच्या ऑप्शनला येऊन सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं 90 डिग्रीपर्यंत आपल्याला इथे हे रोटेशन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफरवर क्लिक करून त्याची साईज कमी करून घ्यायचं आहे. आपल्याला इथं अशा प्रकारे हे PNG इथे लेफ्ट साईडला ॲडजस्ट करून घ्यायचं किंवा राईट साईडला ॲडजस्ट तुम्ही करू शकता. नंतर आपल्याला याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा 3.24 सेकंडच्या बीटला येऊन आपल्याला अशा प्रकारे 3.24 सेकंडला इथे ही लेअर स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला PNGवरती क्लिक करून जे काय आपलं व्हाईट बॅकग्राऊंड आहे तिथं आपल्याला अशा प्रकारे बरोबर थोडंसं लेफ्ट साईडला समोर इथं ही PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ जो क्रिएट झालेला आहे तुम्ही सिम्पली प्लस चिन्ह क्लिक करून टेक्स्टवरती जाऊन तुमचा लोगो इथं अशा प्रकारे टाईप करून ॲड करू शकता. जर तुम्हाला पाहिजे असलं तुम्ही लोगोही तुमचा ॲड करू शकता. सिम्पली इथं लोगो ॲड करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढेपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर सिम्पली आपल्याला व्हिडिओला सेव्ह करायचं त्यासाठी काय करायचं, ॲरोवरती क्लिक करून इथे एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे, म्हणजे आजचा जो काय आपला व्हिडिओ आहे तो ते HD मध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल.